वंदे मातरम. प्रज्वलित केलात अथक प्रयत्नाने हा दीप तुम्ही, तसाच तेवत ठेवण्यास प्रयत्नशील आहोत आम्ही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर या 18 अक्षरी क्रांतिज्योतीतील शब्दप्रभू पुभा भावेंनी ही ज्योत अनंतात विलीन झाली त्यावेळेस वाहिलेल्या श्रद्धांजलीचे हे वाचन. जयोस्तुते.com समूह त्यांना मनापासून वंदन करून सादर करीत आहे. सावरकर नावाची ज्योत. दिनांक 26 फेब्रुवारी 1966 या दिवशी दुपारी 11:10 वीर सावरकरांनी मृत्यूला मनगट धरून ओढले. मृत्यू त्यांना चुकवीत होता. मृत्यू सारखा कचरत होता, चाचरत होता, थपकत होता. जणू मृत्यूला वाटत होते, ह्या वीरात्म्याला आपण स्पर्श तरी कसा करावा. ह्या शुचिरभूत तत्वज्ञाच्या जवळ आपण जावे तरी कसे. देशप्रेमाच्या या शुद्ध ज्योतीवर आपण आपली काळी छाया कशी टाकावी. ह्या काव्यात्म्याला आपण निशब्द कसे करावे. ह्या कृतिशूराला आपण निश्चल कसे बनवावे. पांडित्याच्या या महासागरास शुष्क करणारे आपण कोण. धर्मप्रेमाचे हे खड्ग आपण कसे मोडावे. अनुपम वाणीचे हे वाद्य आपण कसे तोडावे. चैतन्याच्या या दिव्यावर आपण कशी फुंकर घालावी. मृत्यूला असेच काहीसे वाटत होते आणि तो थपकत होता, माघार घेत होता. अशीच माघार त्याने आजवर अनेकदा घेतली होती. मार्सेलिसला, अंदमानात, रत्नागिरीला, दिल्लीला. असाच तो नेहमी थपकत आला होता. सावरकरांनी तर मृत्यूला नेहमीच चिथावले होते, नेहमीच आव्हान दिले होते. मृत्यू समवेत तर ते अगदी पोरवयापासून दांडगाईने खेळत आले होते. फाशीचे खांब त्यांनी अनेकदा गदगदा हलवले होते. यमपाशांचे झोपाळे करून ते झुलले होते. मृत्यूच्या विक्राळ डोळ्यांकडे त्यांनी अनेकदा टक लावून पाहिले होते आणि अनेकदा मृत्यूने आपले डोळे खाली नेले होते. आजही सावरकर कृतांताकडे असेच टक लावून पाहत होते. दिवसच्या दिवस, आठवड्याच्या आठवडे अन्नपाणी न घेता. आणि मृत्यू थपकत होता, कचरत होता, मागे सरत होता. आव्हान नव्हे, सावरकर त्याला आज मित्रत्वाचे निमंत्रण देत होते. पुन्हा पुन्हा त्याचे हात धरत होते, त्याला पुढे ओढत होते, मिठीत ओढू पाहत होते. आणि शेवटी सावरकर जिंकले. सर्व समर्थ कृतांताला त्याने मिठीत घेतलं आणि त्याला आपल्या दुर्दम्य इच्छेचे वाहन केले. सावरकर मृत्यूच्या स्कंदावर झेपे सरशी आरूढ झाले. जसे विष्णूने गरुडाच्या स्कंदावर आरूढ व्हावे, जसे शंकराने नंदीच्या स्कंदावर आरूढ व्हावे. मृत्यूच्या स्कंदावर सावरकर असेच आरूढ झाले आणि निघून गेले. इहलोकाच्या दाराशी वाट पाहणाऱ्या आपल्या सुवर्णरथात बसून ते निघून गेले. त्या रथावर अनल ज्वालेसारखा हिंदुत्वाचा आणि अमरतेचा ध्वज फडकत होता. ध्वज फडफडला, रथ हलला, दौडत सुटला. रथ अदृश्य झाला. उडत्या ताऱ्यांच्या धुक्यात, अनंताच्या तेजोवलयात सावरकर विलीन झाले. एक अवतारी आयुष्य संपले. प्रकाशाची रेघ ओढत एक तारा निखळून पडला. सावरकर गेले. सावरकर दिवंगत झाले. 83 वर्ष अखंडपणे तेवणारा एक दिवा विझून गेला. आता हिंदूंना आधार कोण देणार. आणि मग सर्वत्र अंधार पसरला. सावरकर सदन ओस पडले. शिवाजी उद्यान रिकामे झाले. मुंबापुरी सुमसाम झाली. हा देश सुना पडला. हिंदुस्तानचा व हिंदू समाजाचा ठेवा हरपला. हा दरिद्री समाज व हा दरिद्री देश अधिकच दरिद्री झाला. अखंड हिंदुस्तानच्या ध्येयाचा अविचल ध्रुवतारा म्हणून आता आम्ही कोणाकडे बोट दाखवावे. वीरातील वीर, देशभक्तातला देशभक्त, धर्मसेवकातला धर्मसेवक, कवीतला कवी, योग्यातला योगी, विराग्यातील विरागी म्हणून आता आम्ही कोणाचे नाव घ्यावे. तो पहा मूर्तिमंत त्याग. ती पहा मूर्तिमंत वीरता.
ती पहा प्रत्यक्ष दृढता, पहा ती सजीव जीवननिष्ठा, पहा ती चालती बोलती कविता, पहा ते यज्ञ समिधेप्रमाणे धगधगणारे जीवन, पहा तो कर्तृत्वाच्या अनेक विमानातून उंच भरारी घेणारा वीर विनायक. म्हणून आता आम्ही कोणाकडे बोट दाखवावे? आता हिंदूंना आधार कोण देईल? त्यांचा स्फूर्तिदायक इतिहास त्यांना कोण सांगेल? बुद्धिभेदाच्या आणि बुद्धिमांद्याच्या या काळात त्यांना हितोपदेश कोण करेल? कोण त्यांचे मार्गदर्शन करेल? कोण त्यांना दाखवेल आत्मोद्धाराची आणि विजयाची वाट? आता खंबीरपणे आमच्या संगे उभं राहून आम्हा हिंदूंना मार्गदर्शन कोण करील? कोण फुंकील आता जीवनवृत्तात प्राण? चिमण्यांचे ससाणे कोण करील? कोण निर्माण करील आता धिंगरा आणि कान्हेरे, कर्वे, देशपांडे आणि जोशी? आता सुरसेविनी सिंधूचे सांत्वन कोणी करावे? पुण्यपावन गंगेनी आता कोणासाठी वाहावे? कृष्णा आणि गोदेचे हृदय आता कोणासाठी उचंबळून यावे? सह्याद्री आणि हिमालयानी आपले मस्तक आता उंच कसे धरावे? या विकलांग आणि विच्छिन्न हिंदू जातीने आता जीवित कसे व्हावे? अखंड भारताचे आश्वासन तिला आता कोण देईल? कोण पाजळेल तिची शस्त्र? कोण देईल तिला आता आक्रमक प्रतिकाराचा संदेश? कोण सांगेल तिला शुद्धी संघटनेचा महामंत्र? गेला. आज हिंदूंचा मंत्रद्रष्टा गेला. क्रांतिकारकांचा मुकुटमणी निखळला. मित्रमेळ्याचा निर्माता हरपला. आमच्या युगातला प्रेषित गेला. आमचा नेता गेला, हितकर्ता गेला, त्राता गेला. अंधाराच्या अनंत राशीत एकाकीपणे तळपणारा तेजाचा किरण मावळला. तो किरण नुसता तळपत होता तेही आमच्यासाठी पुष्कळ होतं. तो दिवा जळत होता, नुसताच जळत होता तेही आमच्यासाठी पुष्कळ होतं. त्या दिव्याकडे बोट दाखवून आम्हाला म्हणता येत होतं, याला म्हणतात दिवा, याला म्हणतात पेटणं, पेटत राहणं, पेटवणं, याला म्हणतात लढणं, अनंत अंधाराशी अखंड लढणं. आपल्या नुसत्या अस्तित्वानेही दिव्याने केलेला तो झगडा, केलेलं ते मार्गदर्शन, दिलेलं तेजोदान, त्याला म्हणतात दिवा. त्यांना म्हणतात सावरकर. तेजाचा त्यांचा वंश, त्यागाचा त्यांचा वंश, तिमिरनाश ही त्यांची स्वाभाविक क्रिया, अग्नीची त्यांची जातकुळी, असुरसंहार हा त्यांचा कुळधर्म, देशप्रेम हा त्यांचा कुळाचार, धर्मप्रेम हा त्यांचा जाती स्वभाव, त्याला म्हणतात दिवा. देशाचा दिवा, धर्माचा दिवा, वंशाचा दिवा, पांडित्याचा दिवा, कर्तव्याचा दिवा, शौर्याचा दिवा, सेवेचा दिवा, सुधारणेचा दिवा, साहित्याचा दिवा, काव्याचा दिवा, कलेचा दिवा, त्याला म्हणतात दिवा. जळणारा दिवा, जाळणारा दिवा आणि उजळणारा दिवा, सर्वांगाने चेतवणारा, परोपकारीनं प्रकाश देणारा दिवा. त्या दिव्याचे नाव सावरकर. हिंदू हृदय सम्राट, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांचे केवळ असणे उपकारक होते. छे ते असायला पाहिजे होते, नुसते असायला तरी पाहिजे होते. त्यांचे ते असणेही फार उपकारक होते, फार प्रेरक होते. कारण त्यांचे ते असणे नव्हतेच. सूर्याचे असणे हे नुसते असणे असत नाही, सागराचे असणे नुसते असणे असत नाही, अग्नीचे असणे हे नुसते असणे असत नाही. आपल्या नुसत्या असण्यानेही अग्नी प्रकाशाची कल्पना जिवंत ठेवतो, उष्णता देतो, प्रकाश देतो. आपल्या नुसत्या असण्यानेही सागर वातावरण सांद्र करतो, भव्यतेची कल्पना जागृत ठेवतो, या भव्यतेचे मूर्तिमंत दर्शन घडवतो. आपल्या नुसत्या असण्यानेही सागर वातावरण सांद्र करतो, भव्यतेची कल्पना जागृत ठेवतो, या भव्यतेचे मूर्तिमंत दर्शन घडवतो. आपल्या नुसत्या असण्यानेही सूर्य वस्तुजाताला प्रकाश देतो, उष्णता देतो, जिवंत राहण्याची कल्पना जागृत ठेवतो. सूर्यामुळेच सारी जगतात. सूर्यामुळे प्रकाशाची कल्पना जगते, प्रसार पावते. वीर सावरकरांच्या नुसत्या जगण्यामुळेही हे सारे घडत होते. सावरकर सदनातील त्यांच्या नुसत्या अस्तित्वामुळेही हे सारे घडत होते. माणसांना त्यांचे नुसते अस्तित्व ध्रुव ताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक होत होते, प्रकाश देत होते, प्रेरणा देत होते. सावरकरांच्या रूपाने केवळ एक देह नव्हे तर देशाच्या इतिहासातील एक ऊर्जस्वल कालखंड जगत होता. ते कर्वे, ते देशपांडे, ते कान्हेरे आणि तो जॅक्सन, तो अभिनव भारत आणि तो मदनलाल धिंगरा, त्या परदेशी कापडांच्या होळ्या, ते पोवाडे, ती भाषणे, ती 28 ब्राउनिंग पिस्तुले, ती मोरिया बोटीवरून सागरात झोकलेली उडी, ते हेगचे न्यायालय, तो अंदमानचा काळा तुरुंग, तेथे मुक्याने फुललेली काव्य कमले, तो बारीबाबा आणि उल्हासकर दत्त,
ही सारीच्या सारी सावरकरांच्या रूपाने जगत होती. तो वादळी काळच सावरकरांच्या देहात रोरावत होता. सावरकर ही केवळ एक व्यक्ती नव्हती, तर ती एक मूर्ती होती, एक ज्योती होती, एक प्रेरणा होती. सावरकर हे एक चालते बोलते महाकाव्यच होते. ते एक समरगीत होते, एक स्वातंत्र्य गीत होते, एक धर्मगाथा होती. कर्मवीर, कर्मवीर तो सावरकरांपेक्षा वेगळा तो काय असतो? स्थितप्रज्ञ, स्थितप्रज्ञ तो सावरकरांपेक्षा निराळा तो काय असतो? कुठल्याही परीक्षेच्या प्रसंगी सावरकर कधीही ढळले नाहीत, कधीही चढले नाहीत. अधिकाराचा, अधिकारपदांचा, सत्तेचा, संपत्तीचा त्यांना कधीही मोह झाला नाही. त्यांची निष्ठा कधी कोणी विकत घेऊ शकले नाही. त्यांची निष्ठा ही एकाच देवाला वाहिलेली होती. आणि तो देव होता हिंदुस्तान, ते दैवत होतं हिंदुत्व. या हिंदुत्वाची त्यांनी अखंड सेवा केली. इंग्रजी सत्तेसमोर ते कधीही वाकले नाहीत आणि निधर्मी सत्तेसमोरही कधी वाकले नाहीत. इंग्रजांनी त्यांच्या हातात कडीतोडे चढवले आणि निधर्मीवाद्यांनी त्यांना कारावासात लोटलं. आणि या दोहोचाही त्यांनी समबुद्धीने स्वीकार केला. परकीयांकडून आणि स्वकीयांकडूनही छळणा व्हावी, हेळणा व्हावी, चारित्र्य हत्येचे प्रयत्न व्हावेत, असाच त्यांचा योग होता. आणि हा भोग त्यांनी अगदी उघड्या डोळ्यांनी स्वीकारला होता. सावरकरांनी जे जे काही केलं, जी मतं स्वीकारली, सांगितली, आचरली, ती सर्व उघड्या डोळ्यांची मतं होती. आंधळ्या उर्मीपोटी किंवा खुळ्या भावनेपोटी त्यांनी काहीही केलं नाही. त्यांनी स्वातंत्र्याचा पुकारा केला, तो उघड्या डोळ्यांनी. त्यांनी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारला, तो उघड्या डोळ्यांनी. हिंदू सभेचा ध्वज खांद्यावर घेतला, तोही उघड्या डोळ्यांनी. हा मार्ग बिकट आहे, हे व्रत खडतर आहे, ही वाट सोपी नव्हे, हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. आणि तरीही त्यांनी बॉम्बगोळे बनवले, ब्रिटिशांना आव्हान दिलं, गांधीवादाशी ते वाकडे गेले. या साहसाला यावयाची तीच फळं आली, पण ही फळं त्यांना अपेक्षितच होती. अगदी प्रारंभीच त्यांनी ललकारून सांगितलं होतं की घेतले व्रत नहे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने, जे दिव्य दाहक म्हणोनी असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. त्यांनी हे सतीचे वाण उघड्या डोळ्यांनीच घेतले होते. उघड्या डोळ्यांचेच राजकारण त्यांनी केले, उघड्या डोळ्यांनीच ते जगले आणि उघड्या डोळ्यांनीच ते गेले. ते उघड्या डोळ्यांनीच गेले तेव्हाही त्यांचे डोळे उघडे होते. मृत्यूकडेही त्यांनी उघड्या डोळ्यांनीच पाहिले. मृत्यू येताना त्यांना दिसतच होता. त्यांनीच त्याला आग्रहपूर्वक निमंत्रण दिले होते, मनगट धरून समोर ओढले होते. मृत्यू लाजत दचकत आला तेव्हा त्यांनी डोळे मिटले नाहीत, डोळे उघडे ठेवले. त्या उघड्या डोळ्यात अनेकांना दिसली असेल रत्नागिरी, तेथील विजनवास, तेथील आंदोलने, ती सहभोजने, ते पतितपावन मंदिर, सागर तटावर उसळणाऱ्या लाटा, ते उसळणारे लक्षावधींचे जनसंमर्द, हिंदू महासभेची ती गाजलेली अधिवेशने, कलकत्ता, नागपूर, कर्णावती, मदुरा, ती सावरकरांची थरारून सोडणारी वीरवाणी, त्यांची ती काळी टोपी, शुभ्र धोतर आणि कोट, त्यांची ती छत्री, सावरकरांनी पुन्हा पुन्हा दिलेल्या सावधानतेच्या सूचना अव्हेरल्यामुळे झालेली ती देशाची फाळणी, ते निरपराध्यांच्या हत्यांचे पिढ्यानपिढ्या प्रायश्चित्त देईल असे ऐतिहासिक पापकर्म, त्या सामुदायिक हत्या, ते सांघिक बलात्कार, ती जाळपोळ आणि ते निराश्रित हिंदूंचे अगणित लोंढे, तो गांधीवध, त्या गांधीवधाच्या या महाराष्ट्रात झालेल्या प्रतिक्रिया, दिल्लीच्या तळपत्या उन्हातून, त्या ऐतिहासिक लाल किल्ल्यातून चाललेली सावरकरांची मूर्ती, शील हत्येचा तो लज्जास्पद प्रयत्न आणि सुटका आणि राजकारणातून निवृत्ती,
सावरकर सदनातील तो तिसरा विजनवास, अंदमान आणि रत्नागिरी नंतरचा. त्यानंतर क्वचित केलेली प्रचार भाषणे, मतप्रदर्शन आणि पुण्याचा तो चिरस्मरणीय मृत्युंजय सावरकर महोत्सव. डोळ्यात पाणी आणणारे ते दृश्य, सावरकरांचे ते तेव्हाचे अविस्मरणीय व्याख्यान, 5 मिनिटांसाठी म्हणून सुरू झालेले आणि 55-60 मिनिटे चाललेले. तो गहिवरलेला जनसंमर्द, तो टाळ्यांचा कडकडाट, ते फुलांचे आणि फुलमाळांचे ढीग, हे सारे पाहणाऱ्याला सावरकरांच्या त्या मृत्यूनंतरही उघड्या राहिलेल्या डोळ्यात दिसले असेल. ह्या डोळ्यांनी कितीक भव्य दिव्य स्वप्ने पाहिली, केवढी वीरकृत्ये पाहिली व प्रेरिली, व कितीक वीर आणि हुतात्मे या साऱ्यांचा आदी आणि अंतही त्यांनी पाहिला. आदी आणि अंत पाहिला प्रत्यक्ष आपल्या 2 वीर बंधूंचा आणि सतीपत्नीचा, आणि भूतभविष्याचाही या डोळ्यांनी सतत भेद घेतला. भूतकाळातल्या प्रेरणा या डोळ्यांनी शोधल्या आणि वर्तमान भविष्याच्या स्वाधीन केल्या. दशकेच्या दशके या डोळ्यांसमोरून निघून गेली. 8 दशके आणि 3 वर्षे. सुदैवी आणि दुर्दैवी इतिहासाची कितीक पाने आणि पाने या डोळ्यांसमोरून फडफडत निघून गेली, आणि अंती याच डोळ्यांनी पाहिला आपल्या भविष्यवाणीचा तात्विक विजय. चीन पाकिस्तानचे आक्रमण ह्या डोळ्यांनी पाहिले, आणि पाहिल्या सीमा ओलांडून शत्रूच्या प्रदेशात घुसलेल्या विजयी भारतीय सेना. सावरकरांच्या आयुष्यातला हा सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यानंतर त्यांना जगण्याचं कारण दिसत नव्हते. शरीर झिजत होते, थकत होते. एका बलाढ्य आत्म्याच्या निवासास योग्य असे ते शरीर आता राहिले नव्हते. बुद्धी मात्र अद्यापही अगदी स्वच्छ आणि निरभ्र होती. त्या बुद्धीवर शेवटपर्यंत मालिन्य आले नव्हते, आणि त्या बुद्धीनेच शेवटी निर्णय दिला की आता आपले अवतार कार्य संपले, आता आपली उपयुक्तता संपली. थकलेल्या देहाचे हे ओझे आता कशासाठी वागवीत बसायचे? असे ओझे श्री समर्थ ज्ञानेशांनी वागवले नाही, एकनाथ तुकारामांनी वागवले नाही. श्रीरामानेही अंती शरयू प्रवेश केला, श्रीकृष्णानेही एका व्याधाकडून मरण मागितले. वीर सावरकरांनीही अंती तेच केले. जे सांगितले तेच केले. त्यांच्या उक्तीत आणि कृतीत अंतिम शब्दापर्यंत अंतर पडले नाही. सरत्या क्षणापर्यंत अंतर पडले नाही. ते बोलले तसेच वागले. शिष्य अंतेवासी यांना एका ध्यासासाठी मृत्यूवर स्वार होण्याचा उपदेश करणारा हा प्रेषित प्रसंग आला तेव्हा स्वतःही मरणावर त्याच निश्चयाने चालून गेला. त्याच समबुद्धीने, त्याच शांत तत्वज्ञ धैर्याने मृत्यूशय्येवरील बाबाराव सावरकरांना त्यांनी फेब्रुवारी 1945 लिहिलं. आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्र आहे. आयुष्याचं सार्थक झालं. लहानपणी ज्या स्वातंत्र्य यज्ञाचं कंकण हाती बांधलं ते यावत जीव सोडलं नाही. घनघोर यातना, दुःख, सुखही तसंच. इकडे अंदमान तर तिकडे लाखो स्वजनांचे हिमालयाच्या शिखरावर, काश्मीर, हरिद्वार ते आसामपर्यंत फडकावलेले कीर्तिध्वज. स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही पहिली क्रांती घोषणा आपली, नि तिला पूर्तता देणारी हिंदुस्तान हिंदुओं का नहीं किसी के बाप का ही क्रांती घोषणाही आपलीच. पूर्वी 20, 30, 40मध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली, तेव्हा आपण त्याचे स्वागत केले, पण ते काहीसे आव्हानाच्या स्वरूपात होते. आता मृत्यू आला नाही तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघण्याची घडी भरली. यास्तव समाधानाने मित्राचा जसा हात धरायचा तसाच मृत्यूचा. तृषा तृप्त झाली. एका झटक्यासरशी काळजी, लोभ, क्षोभ, संबंध नाहीसे होऊन केवळ शांतता उरली. मी देखील नाहीसा झाला त्या अनंतात. हे कर्मवीरा,
आता पूर्ण समाधानानं विलीन व्हावं. जन्मभर दिवा जळला आणि अगदी अशाच समाधानी वृत्तीने स्वातंत्र्यवीर सावरकर त्या अनंतात विलीन झाले. पुन्हा पुन्हा अडखळणाऱ्या मृत्यूला त्यांनी 3 सप्ताह चाललेल्या प्रायोपवेशनाने पाचारण दिले. नव्हे, अगदी यमराज्याच्या सीमेत घुसून त्यांनी मृत्यूला गाठले. एखाद्या योगाने समाधीस्थ व्हावे तसे स्वातंत्र्यवीर सावरकर चिरसमाधीत मग्न झाले. दिवसाची प्राप्त कर्तव्ये आटोपल्यावर एखाद्याने पूर्ण समाधानाने शय्येवर पाठ टेकावी तशी त्यांनी मृत्यूशय्येवर पाठ टेकविली. टिळक, चाफेकर व वासुदेव बळवंत यांची आज स्मारके आहेत. त्यांच्या नावाचे चौक आहेत, मार्ग आहेत. हे भाकीत त्यांच्या जीवितकाली व मृत्यूनंतरही तत्काळ कुणाला करता आले असते काय? परंतु घडले ते तसेच, अमर तेच ठरले. राष्ट्राने प्रेरणा घेतली व राष्ट्र जिवंत राहिले ते त्यांच्यामुळेच. इतिहासाचा निर्णय हाच आहे. थोड्या दमाने, काही कालांतराने, पण वीर सावरकरांच्या विषयात देखील इतिहासाचा निर्णय हाच असेल. जो निर्णय राणा प्रतापच्या विषयात झाला, जो गुरु गोविंद सिंगांच्या विषयात झाला, तोच निर्णय वीर सावरकरांच्या विषयात होईल. परंतु त्या निर्णयाच्या विषयात देखील कर्मयोगी सावरकर अलिप्त आहेत. अत्यंत उग्र असे प्राप्त कर्तव्य त्यांनी केले व तेव्हाच ते धन्य झाले, संतुष्ट झाले, रिक्त झाले. तेव्हा अन्य पामरांनी त्यांच्या विषयात काय बोलावयाचे? या जगाच्या रंगमंचावरील आपली भूमिका सावरकरांनी परमोत्कर्षाने वठवली. त्यात काही कुठे उणेपणा ठेवला नाही, कमतरता ठेवली नाही. त्यांची भूमिका ही वीराची होती, झुंजाराची होती. ही भूमिका कष्टाची होती, कष्टप्रद होती. काट्याकुट्यांनी व्यापलेली एक चढणीची वाटच ते आयुष्यभर चढत राहिले. ही चढण चढताना ते कधी दमले नाहीत, श्रमले नाहीत, पस्तावले नाहीत, की त्यांचे पाऊल कधी चळले नाही. त्यांनी कधी सुख मागितले नाही, विश्रांती मागितली नाही, मध्यंतराची याचना केली नाही. राज्यकर्ते व्हावयास ते फार फार योग्य होते, पण राज्यकर्त्यांची भूमिका त्यांना मिळालेली नव्हती. एखाद्या विजयी व विजयोत्सुक समाजाचे नेतृत्व करावयास ते फार फार योग्य होते, पण तशी भूमिका त्यांना मिळालेली नव्हती. त्यांच्या या खडतर भूमिकेत राज्यपद नव्हते, मुकुट नव्हते, सिंहासने नव्हती, की नव्हती गजांत लक्ष्मी. ऊन, पाऊस, वर्षाव, वीज व वादळे यांनीच सावरकरांची भूमिका सजलेली होती आणि ही भूमिकाही त्यांनी मोठ्या तन्मयतेने पार पाडली. लौकिक अर्थाने सावरकरांना काय बरं मिळालं? यश, पदवी, सन्मान, संपत्ती, स्वास्थ्य? नाही, यापैकी काहीसुद्धा नाही. तर मग काय सावरकरांचे जिणे व्यर्थच गेले, विफलच झाले? नव्हे नव्हे, हे तर सफलातले सफल जिणे होते. महाराणा प्रतापचे जिणे जर व्यर्थ असेल तर सावरकरांचे जिणे व्यर्थ होते. तात्या टोपे यांचे जिणे जर व्यर्थ असेल तर सावरकरांचे जिणे व्यर्थ होते. कुमार भट्ट, वासुदेव बळवंत, चाफेकरांचे जिणे जर व्यर्थ असेल तर सावरकरांचे जिणे व्यर्थ होते. लोकमान्य टिळकांचे जिणे जर व्यर्थ असेल तर सावरकरांचे जिणे व्यर्थ होते. धन्योहम कर्तव्यम मे न विद्यते किंचित धन्योहम प्राप्तव्यम सर्वमध्ये संपन्नम. सावरकर धन्य झाले, ते पूर्ण काम झाले, ते रिक्त कामही झाले, पण अद्याप पूर्ण काम झाला नाही हिंदुस्थान. धन्यतेस पात्र झाला नाही हिंदुस्थान. आणि जोवर हिंदुस्थान विच्छिन्न आहे, जोवर सिंधू नद शत्रुग्रस्त आहे, जोवर हिंदू समाज संघटित नाही, अद्ययावत शस्त्रांनी सुसज्ज नाही, जोवर हिंदुत्व हा या देशाचा राष्ट्रधर्म झालेला नाही, जोवर शत्रू पराभूत आणि मित्र विजयाने पुलकित झालेले नाहीत, जोवर जे मोडले ते घडले गेले नाही, जे गमावले ते परत मिळवले नाही, तोवर या हिंदू राष्ट्रास शांती नाही, मुक्ती नाही, धन्यता नाही. शरण नव्हे रण, तृणभार नव्हे दलभार, हाच वीर सावरकरांचा आपल्याला संदेश आहे. तेजस्वी आणि यशस्वी हिंदू राष्ट्राचे नवनिर्माण हेच त्यांचे जीवितकार्य होते, ध्येय स्वप्न होते.
तेच आमचेही ध्येय स्वप्न असले पाहिजे. त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठीच सावरकर नावाचा तो दिवा जन्मभर जळला. तेजाची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी जळत राहिला. जळता जळताच तो कालनदीवर वाहत गेला. तेजाची बिंबे प्रतिबिंबे टाकीत वाहत गेला. अनेक ज्योतींनी भरलेल्या त्या वाहत्या प्रवाहावरील एक ज्योत होऊन बसला. त्या ज्योतीला नमस्कार. अनेक ज्योतींना जन्म देणाऱ्या त्या पितृरूप ज्योतीला नमस्कार. स्वातंत्र्यवीर गेले, हिंदुस्थान अमर असो. विनायक दामोदर सावरकर गेले, हिंदुत्व अमर असो. हिंदुत्व अमर असो. हिंदुत्व अमर असो.